नमस्कार, मी राकेश शेरकर, महाराष्ट्र लोकशाही न्यूज चॅनल मुख्य संपादक. आपण जाणार आहोत रायगड लोकसभा निवडणूक. रायगड लोकसभा निवडणूक ही फक्त निवडणूक नसून दोन्ही पक्षाचे नेते सुनील तटकरे, अनंत गीते यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जनतेमध्ये असे सुद्धा म्हटलं जात आहे, इस लढाई में जो जीता वही सिकंदर. याचा अर्थ या निवडणुकीत जो नेता पराजित होईल त्याचे राजकीय करिअर धोक्यात येईल, असे देखील जनतेमध्ये म्हटलं जात आहे. या देशातील प्रत्येक राज्याचे लक्ष रायगड लोकसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार याच्याकडे आहे. याविषयी शिंदेगड शिवसेना पक्षप्रमुख श्री मनोज कुमार शिंदे साहेब यांच्याशी आम्ही रायगड लोकसभा निवडणुकीत शहराला सव्वा शेर कोण ठरणार या संदर्भात अनेक प्रश्न मनोज कुमार शिंदे यांना विचारले आहेत. प्रत्येक प्रश्नाला मनोज कुमार शिंदे शिंदेगड शिवसेना रोहा तालुका पक्षप्रमुख यांच्या या रोखठोक मुलाखतीतून कशा प्रकारे उत्तर दिले पाहूया. सर, सर्वप्रथम महाराष्ट्र लोकशाही न्यूज चॅनलमध्ये आणि कोकण गर्जना चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर, रायगड लोकसभा निवडणूक ही दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे निकाल असेल? एकतर्फी निकाल असेल की दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशी लढत होईल? आत्ताचा जर तुम्ही रायगड लोकसभेचा जर विचार पाहिला तर रायगड लोकसभेच्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये आपण जर कोकणापासून बघडला तर केवळ एकमेव आमदार विरुद्ध गटाचा आहे आणि उर्वरित सर्व आमदार म्हणजे तुम्ही सांगितलं सर्व आमदार म्हणजे आमचे योगेश कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, आदित्य तटकरे असतील, महेंद्र दळवी असतील आणि रविशेठ पाटील असतील, हे सगळे महायुतीचे सगळे आमदार आहेत. आणि त्यामुळं या लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची एकतर्फी ताकद आहे की या ताकदीला कुठल्याही प्रकारे कोणाचाही प्रतिस्पर्धी किंवा चॅलेंज नाहीये. एवढी महायुतीची जी काही महाताकद आहे किंवा महासत्ता बनण्यासाठी महायुती पूर्णपणे ताकदीने या रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाचे या लोकसभेचे उमेदवार जे आहेत सुनीलजी तटकरे ही एकतर्फी निवडून येतील, त्याच्यात कोणताही काही चॅलेंज नाही. साहेब, दुसरा प्रश्न, 32 रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीत तुल्यबल असे दोन उमेदवार यांच्यात खरी लढत आहे. त्यामध्ये आपण महायुतीच्या गोटातून सत्ताधारी पक्षातील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे म्हणून तुम्ही या निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन मतदारांकडे पाहता? अरे, आमचा मुद्दा मतदारांकडे जाताना आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललाय. मी सांगितलं की हा जो काय ही निवडणूक आहे विकास कामावरती आहे. त्याचबरोबर इथं बघितलं की आपण तुम्ही बघताय की मोदींना मत, मी सांगितलं की हे जे मत द्यायचं आहे ते मोदी साहेबांना मत द्यायचं आहे. गेल्या 10 वर्षाचा विजन आपण तुम्ही बघितला की मोदी सरकार ज्या वेळेला मोदी या देशाचे पंतप्रधान झाले त्या दिवसापासूनचे आजचे 10 वर्ष आपण बघितलं तर आपला देश कुठल्या प्रगतीपथावरती पोहोचला हे प्रत्येक नागरिकाला समजलेलं आहे. आज तुम्ही जर तुम्ही मोदी साहेबांच्या कार्यात आलेले तुम्ही जर मोठे महत्वाच्या घटना जर बघितल्या, तुम्ही सांगितलं की पहिला मुद्दा जो होता पहिल्या 5 वर्षाच्या कालामध्ये आपण पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल, नोटबंदी असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्लॅक मनी बाबत बघितला. त्यानंतर आपण करन्सीमध्ये आपण बऱ्याच प्रकारे पुढे गेलो. आता आपण डिजिटल करन्सी वापरतो. आज सर्वसामान्य माणूस तुम्ही दुकानावर जा, गुगल पे करतो. आज 10 रुपयाची वस्तू घेतला गुगल पे करतो. आज बँकेत जायला पाहिजे, कॅश काढायला पाहिजे, हे सगळं कुणी आणलं? इट्स अ डिजिटल इंडिया, मोदी. त्याचबरोबर आपण सगळ्या गोष्टी तुम्ही फॅक्टर बघितला. आज हिंदू धर्मियांचं अस्मितेचं स्थान राम मंदिर बनवण्याचं स्वप्न हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. राम मंदिर एवढ्या वर्षात कोणालाही जमलं नाही. हे नरेंद्र मोदी साहेबांचे तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी आपल्या देशातली तीर्थक्षेत्र बघा, तीर्थक्षेत्रातील विकास बघा, तीर्थक्षेत्रातील तुम्ही पर्यटनाकडे दिलेला मोदी साहेबांनी केलेलं कार्य बघा. जर तुम्ही हे सगळं बघितलं तर निश्चित मोदी पर्व आहे आणि ही देखील मोदींची लाटच आहे, याच्यात काही फरक नाही. तुम्ही विकास कामाला प्राधान्य आहेत. आज तुम्ही हायवे, फ्लायओव्हर्स, तुम्ही नवीन तुम्ही रेल्वे स्टेशन बघा, तुम्ही त्याचबरोबर विमानतळ बघा, ज्या वेगळे हायटेक विमानतळ झालेत. आज तुम्ही कोस्टल रोड बघा, आपला अटल सेतू बघा, मुंबई टू जो काय इथपर्यंत आणलाय आपल्या जासईपर्यंत आणलेला. जर हे तुम्ही बघितले, हे प्रकल्प मोठे प्रकल्प आहेत. कुणी आणले? कोणाचे त्यामुळे हायटेक बदलले. मुंबईला कोस्टल रोड झाला. आज तुम्ही जाईल आपण कसेडी भोगता आजपासून चालू झालाय. हे सगळं काय आहे? हायवे आपण बघतोय की समृद्धी महामार्ग कुणी बनवला? सगळे मोदी साहेबांचं काय झालं? सगळं गडकरी साहेब ज्यावेळेला हे पर्यावरण मंत्री झाले त्याच्यातून बघितलं ना. त्यामुळे विजन एकच आहे
विकास आत्ताचं जे मत आहे हे मत विकासाला आहे आणि इथलं विजन हे विकास आहे. आणि विकास म्हणून सांगितलं की तटकरे साहेब तुम्ही आज आमचे उमेदवार आहेत, तटकरे साहेब हे विकास कामं करण्यात एक नंबर. रायगडमध्ये सगळ्यात जास्त विकास कामं कुणी केली असतील तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून. तटकरे साहेबांचा अनुभव आपण बघितला की त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षापासून मी सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेले 30-35 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे राजकारणातला. आणि त्याचबरोबर त्यांची असणारी प्रशासनावरची पकड जर आपण प्रत्येकाने बघितलं, प्रशासन कशा पद्धतीने चालवायला पाहिजे याचा एकदम एक अतिउत्तम नमुना जर बघायचा असेल तर साहेबांकडे शिकायला पाहिजे. एवढं अभ्यासू नेतृत्व आहे. त्यामुळं या लोकसभेमध्ये जे काय तुम्ही सांगतायत आम्ही विकासावरतीच मत मागणार आहोत. आणि तटकरे साहेबांनी केलेले विकास तटकरे साहेब एकटेच करत नाहीत. मी सांगितलं की त्याचबरोबर त्यांचं जे विजन आहे, त्यांची मुलगी असेल मंत्रिमंडळात काम केलंय, त्यांचा मुलगा आहे विधान परिषदेचा आमदार आहे, यामुळे सगळ्यांनी विकासात्मक प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आलं आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून आज रायगडमध्ये हजारो कोटींची कामं केली विकासात्मक 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. जे आमच्यासारख्या एक सामान्य शिवसैनिकांनी कधी बघितलं नव्हती सत्ता, ती सत्ता शिंदे साहेबांनी दाखवली. आणि या विकासातून आपण जर बघितला तर निश्चित रायगडातली लोक किंवा रायगडातील शून्य मतदार विकासाला मत देतील याच्यात कोणीही शंका बाळगू नये. सर, रायगडचे शेकापचे पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली की 4 जूनला अनंत गीते यांचे फटाके वाजतील, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत शेकाप पक्ष संपणार नाही, असे देखील पंडित शेठ पाटील यांनी म्हटलं आहे. बघा, ते आमदार आहेत, त्यांच्यावरती बोलणं एवढं इतका मी मोठा नेता नाहीये. परंतु आजची परिस्थिती काय झाली, आज रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं त्यांचे एकेकाळी आमदार किती होते, आज आमदार किती आहेत. आज आमदार शून्यावर येऊन बसले. एकमेव आमदार विधान परिषदचे आमदार आहेत जयंतभाई पाटील. यानंतर त्यांच्याकडे काय राहिलंय तर काही नाही, सगळे आमदार गेले. त्याचबरोबर मी सांगितलं की शेका पक्ष अलिबाग मतदारसंघातील शेका पक्ष आमचे माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ मी सांगतोय की 80% संपलेला आहे, 20%च राहिलाय, तोही नजीकच्या काळामध्ये संपेल. कालच तुम्ही बघितलं की मी कालचा प्रवेश वणी गावाचा मी 100% घेतला ना शिवसेनेत. याचबरोबर असंख्य अजून लाईन मध्ये आहेत, बरेच रोहा तालुक्यातले असंख्य नेते शेका पक्षाचे अजूनही लाईन मध्ये आहेत. त्यामुळं मी सांगितलं की शेका पक्ष किती राहील याचा अंदाज तुम्हाला या 4 जून नंतर समजेल ना. 4 जूनला ज्या वेळेला निकाल लागेल त्यानंतर तुम्हाला शेका पक्ष किती राहील हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. साहेब, दुसरा प्रश्न असा आहे, सध्या वार्ड, गाव, वाडी, वस्तीमध्ये सभा घेत असता आपल्याला जनतेतून काय प्रतिक्रिया व परिणाम अनुभवास आला, जो आपल्या उमेदवारास फायदे किंवा तोट्यात असणार आहे, आपण काय सांगाल याविषयी? हे बघा, मी ज्या ठिकाणी गेलोय, सुनील तटकरे साहेबांचा जो काय प्रचार प्रत्येक वाडीवर वस्तीवरती करण्याचा प्रयत्न केलाय, मी सांगितलं की आमची शिवसेना आदेशाप्रमाणे ताकदीनिशी शिंदे साहेबांचा आदेश, त्याचबरोबर या रायगडमधले 3ही आमदार असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमध्ये शिवसेना काम करते, असे बघितले तर भरतशेठ गोगावले असतील, आदरणीय महेंद्र दळवी असतील, आदरणीय महेंद्र थोरवे असतील, यांच्या नेतृत्वाने जो आदेश दिलाय, या आदेश घेऊन आम्ही प्रत्येक खेडेपाडी पडतोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही विकास केलेला आहे. त्यामुळे लोक आमचं प्रेमाने स्वागत करतात, जिथं जाल तिथं प्रेमाने स्वागत होत आहे. आणि ते सांगतायत की जी कामं यापूर्वी कोणी केली नव्हती ती आम्ही केली. त्यामुळे आम्हाला कुठे ज्या ठिकाणी जातो तिथं फायदाच आहे. ज्या गावात जाऊ द्या, वस्तीवर जाऊ द्या, वाडीवर जाऊ द्या, तुम्हाला निश्चित सुनील तटकरे साहेबांचं स्वागतच होत आहे आणि यापुढे देखील निश्चित स्वागतच राहील. सर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुनील तटकरे जर निवडून आले तर रोहा तालुक्यातील तमाम जनतेच्या मनात कित्येक वर्ष असलेला कोटी रुपयांचा सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेला हॉस्पिटलचा प्रलंबित राहिलेला प्रश्न हा मार्गी लागेल का? बरेच दिवसाचा प्रश्न आहे. सुनील तटकरे साहेब आज जर खासदार झाले तर मी तुम्हाला इथंच सांगतोय की येणाऱ्या मोदी सरकारमध्ये सुनील तटकरे साहेब हे कॅबिनेट मिनिस्टर असतील. त्यांचा प्रदीर्घ अनुभव जर बघितला आपण आणि ते जर मोदी सरकारमध्ये जर कॅबिनेट मिनिस्टर झाले तर निश्चित तुम्हाला सांगितले की रोहा तालुक्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, याच्यात कोणत्याही काही शंका बाळगायची गरज नाही. सर, एक तिसरा प्रश्न, माजी खासदार गीते आणि खासदार तटकरे साहेब या दोन्हीमधून त्यांच्या नेमक्या कोणत्या विजनवर आपला फोकस असेल जो तुम्हाला फायद्यात ठरेल? निश्चितपणे आमचा फोकस विकास आहे. आम्ही विकासाचा विजन घेऊन चाललोय.
आम्ही गेल्या 5 वर्ष किंवा गेल्या 10 वर्षात आम्ही कालावधी पाठीमागचा बघितलंय, खासदारकीचा कालावधी बघितलेला आहे. या 5 वर्ष तर गेल्या 5 वर्षात तर सुनील तटकरे साहेबच खासदार होते. यापूर्वी गीते साहेब खासदार होते आणि त्यांनी केलेली कामं आणि आता आज सुनील तटकरे साहेबांनी केलेली कामं आणि सुनील तटकरेंबाबत असलेला विजन लोकांबद्दल याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे निश्चित याचा फायदा सुनील तटकरे साहेबांना 100% होईल आणि 100% विजन लोकांच्या मनात सुनील तटकरेच राहतील. सर, आनंद गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे. सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका आनंद गीते यांनी केली आहे. बघा, आता मी सांगितलं तुम्हाला, महाविकास आघाडीमधलं पहिलं स्टेटमेंट कोणाचं असेल तर आदरणीय आमचे त्यावेळेचे नेते आदरणीय गीते साहेबांचं होतं. मला आठवतंय, मी इंटरेस्ट घेऊन सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला श्रीवर्धनला सभा झाली त्यावेळेला गीते साहेबांनी सांगितलं होतं की आमचे एकमेव बाप असतील कोण असतील, बाळासाहेब ठाकरे. आमचे शरद पवार कधीच बाप होऊ शकणार नाहीत, असं साहेबांचं विजन होतं. आणि ती क्लिप फिरवण्याचं काम मीडियावरती, सोशल मीडियावरती मी केलं होतं. बाकीचे सगळे बियात होते. हा शब्द गीते साहेबांचा आहे. काय बोलतोय, बाकी सगळे बियात होते, हा शब्द गीते साहेबांचा आहे. मी सोशल मीडियावरती फिरवलेला शब्द होता. साहेबांचं भाषण सोशल मीडियावर, फेसबुकवरती मी ट्विट केलं होतं आणि त्याला प्रसिद्धी करण्याचं काम मी केलं होतं. परंतु आता परिस्थिती बघा तुम्ही. मी सांगितलं की शिंदे साहेबांचं विजन काय, आम्ही बाळासाहेबांची शिवसेनेचा काँग्रेस होऊ देणार नाही. परंतु आज गीते साहेब कोणाबरोबर आहेत? आज गीते साहेब पवार साहेबांबरोबर आहेत. आज पवार साहेबांनाच बाप मांडला गीते साहेबांनी आणि पवार साहेबांनाच घेऊन फिरतायत, पवार साहेबांच्याच बरोबर प्रचार करतायत, पवार साहेबांनाच प्रचाराला बोलवतायत. म्हणजे ते बोललेले गीते साहेब होते की पवार साहेब आमचे कधी बाप होणार नाहीत, आमचे बाप बाळासाहेब ठाकरेच असतील. पण इथं आता लोकांसमोर तर दिसत आहेत की प्रत्येक ठिकाणी पवार साहेबच आहेत. साहेब, शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी यांचे 2 गट आहेत, यामुळे मतांची विभागणी होऊ शकते काय? नाही, शिंदे गट, भाजप आणि शिवसेना हे एकमेव महायुतीमधला असा घटक आहे की ती एकत्रित राहणार आहे. कारण सगळ्यांना आदेश आहेत, आम्हाला देखील आदेश आहेत. मी सांगितलं की आमचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. वर्षावरून जे आदेश दिले ते शिवसैनिक, आमचा कट्टर शिवसैनिक पाळणार आणि त्याचा पूर्णपणे तुम्ही बघितला तर तुम्ही रोहा तालुक्यामध्ये बघा, जिल्ह्यामध्ये बघा, आमचे आमदार काय पद्धतीने काम करतायत, दिवस रात्र मेहनत घेतात तटकरे साहेबांसाठी. हा आलेला आमच्यासाठी आदेश आहे आणि आम्ही कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आदेश पाळण्याची पहिल्या दिवसापासून सवय आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही आदेश कोणालाही तुम्ही सांगितलं की आम्ही तिघही एकत्र आहोत. त्यामुळं बीजेपीचा तुम्ही बघितला, बीजेपीचा त्या पद्धतीने आदेश त्यांना आलेला आहे, त्या पद्धतीने तेही काम करा. आम्ही तिघही घट्ट आहोत. याच्यामध्ये कोणी आमच्यामध्ये, मी सांगितलं की आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. आमची महायुती भक्कम आहे आणि यापुढे कायम भक्कम राहील. साहेब, रायगडमध्ये 3 आमदार शिंदे गटाचे आहेत. जनतेचं म्हणणं आहे की सर्वात जास्त ताकद ही मताधिक्याची शिंदे गटाची आहे, 3 आमदार असल्यामुळे, नाही का? तर 100% 3 आमदार तटकरे साहेबांचं काम करतील का? तुम्ही आता बघा ना आमचे 3 आमदार काय करतायत ते. मी सांगितलं तुम्हाला. आता या मतदारसंघामध्ये योगेश कदम, दापोली, या मतदारसंघामध्ये दापोलीचे योगेश कदम साहेब बघा, आमचे आमदार. इकडे भरतशेठ गोगावले बघा आणि आमचे महेंद्र दळवी बघा. 3ही आमदारांच्या सभा तुम्ही, प्रचाराच्या सभा बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरगच्च्या असंख्य, म्हणजे अशा शेकडो लोक सभेला आहेत. काहीच्या सभा तर आमच्या हजाराच्या सभा आहेत. याचा जर विचार केला तर आमचे 3ही आमदार काय पद्धतीने काम करतायत. त्यामुळे आमची महायुती भक्कम आहे आणि भक्कम राहणार आणि 3ही आमदार साहेबांना विजयी करून विजयाचा रथ साहेबांचा पुढे नेणार, याच्यात कोणीही शंका बाळगू नये. साहेब, दुसरा प्रश्न. लोकांच्या मते आमदार भरतशेठ गोगावले, धैर्यशील पाटील, जयंत पाटील यांची तटकरेकडून फसवणूक झाली असल्यामुळे हे तटकरे यांचे मनाने काम करतील काय? बघा, हे जे प्रश्न तुम्ही विचारलाय ना, फसवणूक, हा लोकांचा गैरसमज आहे. हा लोकांचा गैरसमज आहे. मी स्वतः होतो. हा प्रश्न ज्या वेळेला स्वतः सुनील तटकरे साहेबांनी क्लिअर केलेला हा प्रश्न आहे की मी कोणाची फसवणूक केलेली नाही, मी कोणाचा विश्वासघात केलेला नाहीये. साहेबांनी स्पष्ट उदाहरण दिलेलं आहे. आमचे भरतशेठ गोगावले स्वतःच्या हिमतीवरती निवडून आलेले आहेत, त्यामुळे ते कोणाची मदत घेऊन निवडून आलेले नाहीत. आमचे महेंद्र दळवी स्वतःच्या हिमतीवरती निवडून आलेले आहेत, त्यांनी कोणाची मदत घेतलेली नाही. त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला हा पूर्णपणे साहेबांचा आणि आमचा काही संबंध नाहीये. जे पडले
आता पडल्यानंतर काही बोलता येतो माणसाला, त्याबरोबर ते बोलतायत की आम्हाला बसवला. आम्ही सांगतो की आम्हाला कोणती मदत केली नव्हती त्या वेळेला. त्यामुळं आमचे आमदार जे निवडून आले होते स्वतःच्या हिमतीवरती आले होते आणि आम्ही कोणाची मदत न घेता निवडून आलो होतो. त्यामुळे साहेबांनी मदत केली हा लोकांचा गैरसमज आहे. हे साहेबांनी स्वतः सांगितले प्रत्येक वेळेला भाषणामध्ये. त्यांचे उमेदवार का पडले विरोधी पक्षाचे, त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होता. त्यांनी एवढे मोठ्या नेता जर त्यांच्याबरोबर होता तर त्यांना कशा पद्धतीने वापरायला पाहिजे, त्यांच्याकडनं कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे होता. त्याबद्दल अभ्यास करून, त्या परिसराचा अभ्यास करून, त्या पद्धतीने मतदान कशा पद्धतीने वाढलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे होतं. आता पडल्यावरती सगळी खापर तटकरे साहेबांनी फोडलं हे चुकीचं आहे. आता जीता वो सिकंदर रहता है. साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जो खोपोली इथे जी दरड कोसळली होती, एक 8 किलोमीटर, एक देशाचा नेता, एक महाराष्ट्राचा नेता नाही का, लोकप्रिय मुख्यमंत्री 8 किलोमीटर नेता तो चालत गेला. त्याच्यातून जनतेमध्ये अशी चर्चा आहे की बाबा तो जो प्रकार झाला त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकप्रियता जास्त मुख्यमंत्र्यांना मिळाली. बघा, निश्चित ईर्ष्यावाळीची घटना ही तुम्ही बघितली, दुर्दैवी घटना होती आणि भर पावसात झालेली दरड कोसळली होती. अख्खा गाव एका डोंगराचा जो मलिदा होता त्याच्या खाली गेला होता. आणि त्यावेळेला शिंदे साहेबांना ज्या वेळेला समजलं, शिंदे साहेब इमिजिएट कोणताही विचार न करता तिथपर्यंत पोहोचले पहाटे. आणि साहेबांना मी सांगितलं की एवढ्या कठीण रस्ता नाहीये ज्या ठिकाणी गावात पोहोचायला, ज्या पावसाळ्याचा पाऊस पडतोय, वर जाऊन चिकट रस्ता आहे, ज्या ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी स्वतः चालत जाणारा पहिला मुख्यमंत्री कोणता असेल तर एकनाथजी शिंदे साहेब. कारण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत, दिघे साहेबांचे शिष्य आहेत. त्यामुळे दिघे साहेबांची शिकवण असेल, बाळासाहेबांची शिकवण असेल, असे घेऊन उतरलेले मुख्यमंत्री आहेत. आणि हे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे, मी काय सांगितलं, सर्वसामान्यांचे जमिनीवर राहणारे मुख्यमंत्री आहेत, हवे जाणारे नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात कोणती हवा गेलेली नाहीये. सर्वसामान्य जनतेचा नेता कोण असेल तर एकनाथभाई शिंदे साहेब आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची तो सोडा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, कोणताही प्रसंग असू द्या, मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष घालून साधा कोणताही प्रश्न असेल तरी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आज आमचे मुख्यमंत्री 18 तास काम करतायत. आज तुम्ही बघा, रात्री झोपत नाहीत, म्हणजे जवळ 18 तास काम करतायत. 18 तास लोकांसाठी सेवेसाठी उपलब्ध आहेत. कधी जा वर्षावरती, वर्षाचा दरवाजा उघडे आहेत. आमच्यासारख्या शिवसैनिकांना वर्षा बघायला मिळाली नसती, परंतु आमचे शिवसैनिक कधीही गेले, अहो रात्री कधी जा, रात्री 12 वाजता जा, 2 वाजता जा, वर्षावर उघडा आहे दरवाजा. ही कोणामुळे? एकनाथभाई शिंदे. का तर कट्टर बाळासाहेबांची शिकवण घेऊन तयार झालेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अशा मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता ही घराघरात गेलेली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम त्यांच्या कालावधी 1.5 वर्षात, मी सांगितलं ना भूतो ना भविष्यती, असा मुख्यमंत्री होणे नाही. ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी वेळ दिलाय, सर्वसामान्य जनतेसाठी कामं केलीत, असा मुख्यमंत्री होणे नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची जी काय तुम्ही बघितलं की प्रोपोगंडा, त्यांच्या बाबत असलेला आदर, त्यांच्या बाबत असलेला विश्वास हा जनतेमध्ये वाढत चाललेला आहे. आणि त्यांची लोकप्रियता ही अशीच वाढत राहणार, दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. त्यांचे फॅन तुम्ही बघा, आजही बघा की आजही शिवसेना पक्षात रोज पक्षप्रवेश चालू आहेत, कुठेही थांबले नाहीत, रोज पक्षप्रवेश चालू आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांची शिवसेना ही उंचावत राहणार आहे आणि शिंदे साहेबांबद्दलची लोकप्रियता ही कायम वाढत राहणार आहे. साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या नावाने तटकरे यांना किती फायदा होऊ शकतो? साहेबांना 100% फायदा होणार मोदीजींचे केलेला आहे. कारण मोदीच फॅक्टर आहे. आमचं एक आहे, तटकरे साहेबांना मत म्हणजे मोदींना मत, हीच विजन आहे आमचं. सर्वसामान्य जनता काय बोलते, मत तटकरे ना म्हणजेच मत मोदींना. त्यामुळं मोदींचा जो काय विजन आहे, मोदींसाठी जी मतं द्यायची आहेत, त्याचा फायदा तटकरे साहेबांना चांगल्या पर्याय मी सांगितलं की 100% हे विजन पोहोचणार आहे. आमचं मत तटकरे साहेबांना मत म्हणजे मोदींना मत, हे विजन घरोघरी पोहोचलेलं आहे आणि याचा प्रत्यय तुम्हाला 4 जूनला येईल. साहेब, प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य केलं की भाजपा बोलते, ह्या महायुती बोलते की 400 पार, पण प्रणिती शिंदेचं वक्तव्य की 150 पार सुद्धा होणार नाही. बघा, ज्या वेळेला मी सांगितलं की देशाचा विजन आपण मांडत असताना मी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब गेले 10 वर्ष या देशाचं नेतृत्व करताय. त्यांनी दिलेलं विजन आपण मागच्या वेळेला देखील बघितलं, अबकी बार मोदी सरकार. आता त्यांचं विजन मोदी सरकार आलं मागच्या वेळेला देखील, आता विजन अबकी बार 400 पार. मी सांगतोय, दिलेला शब्द तंतोतंत होणार, 400 पार होणार, याच्यात कुणी शंका बाळगू नये. कारण महाराष्ट्रातला दिलेला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित पवार यांनी दिलेले शब्द
आपकी बार 45 पार, महाराष्ट्रातून 45च्या पार महायुती होणार याची कोणी शंका बाळगू नये. साहेब, शेवटचा रोखठोक प्रश्न. सुनीलजी तटकरे साहेब किती मतांनी विजयी होते? मी सांगितला हा विजयाचा फरकाचा तुम्ही विचार. मी सांगितला की सर्वसामान्य जनतेतून जो आवाज येतोय, मी सांगतो की 2 लाखाच्या फरकाने सुनील तटकरे साहेब निवडून येतील. एवढी ताकद सुनील तटकरे साहेबांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेची आहे. महायुतीची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. घराघरात त्याचबरोबर मी सांगितला की सर्वसामान्य जनतेची नाळ या सुनील तटकरे साहेबांशी जोडलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक समाजासाठी सुनील तटकरे साहेबांनी केलेलं कार्य, प्रत्येक समाजात असलेल्या कार्यकर्त्याची नाळ सुनील तटकरे साहेबांशी बांधलेली आहे. त्यामुळे सुनील तटकरे साहेबांचा विजय हा नक्कीच भव्य दिव्य असणार आहे. येत्या 4 तारखेला तुम्हाला समजेल काय भव्य दिव्य असेल. याची रणनीती आमचे महायुतीचे सगळे पक्षातील सगळे घटक पक्ष असतील, कार्यकर्ते असतील, नेते यांनी आखलेले आहे. तुम्हाला 4 तारखेला बघायला मिळेल, 4 जूनला. साहेब, जनतेमध्ये चर्चा आहे की मुख्यमंत्री साहेबांना जर आधीचे 2.5 वर्षे भेटले असते सत्तेचे, तर बऱ्याच प्रमाणात विकास करता आला असता. निश्चित. कारण जर 1.5 वर्षामध्ये एवढा विकास होत असेल तर गेले 2.5 वर्षामध्ये एवढा कालावधी जर साहेबांना मिळाला असता तर त्यांचं विजन वेगळं आहे शिंदे साहेबांचं. त्यामुळे महाराष्ट्र अजून बदललेला दिसला असता. साहेबांनी केलेली कामं, आत्ताची कामं, आणि हे जर वेळ मिळाला, अजूनही सांगितलं की शिंदे साहेब यापुढे अजून 6 महिने या सरकारचा कालावधी आहे, यामध्ये अजून मोठे मोठे प्रकल्प, मोठ्या आपल्याला योजना आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, कष्टकरी कामगारांसाठी, महिलांसाठी, वृद्ध लोकांसाठी सांगितलं की ज्येष्ठ लोकांसाठी असतील, तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना येत आहेत. त्याच्या योजना निश्चित येणार, त्याचा लाभ सामान्य जनतेला होणार. त्यामुळं महाराष्ट्राचा विजन एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याकडे जायचं असेल तर आपलं मत निश्चित महाआघाडीला, महायुतीलाच द्यावं लागेल, हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि म्हणून सांगितलं की हे जे विजन घेऊन चाललेले शिंदे साहेब आहेत, त्यांचं विजन परफेक्ट आहे आणि यांच्या विजनामुळे महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये अशी एक चर्चा आहे की रोहा तालुका शिंदेगड शिवसेना पक्षप्रमुख मनोजी कुमार शिंदे साहेब म्हणजे तुम्ही 100% प्रचार तटकरे साहेबांचा करताय. ही चर्चा खरी आहे का? या 100% करतोय प्रचार. रोहा तालुका शिवसेना सांगितला की शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे सर्व शिवसैनिक आमचे तटकरे साहेबांचं काम करतायत. याच्यात कुणी शंका बाळगू नये. कारण आम्हाला आलेला आदेश, वर्षावरचा आदेश, शिंदे साहेबांचा आदेश, त्याचबरोबर आमचे तिन्ही रायगडमधील तिन्ही आमदार ज्यांचा आम्ही आदेश पाळतो, माननीय भरतशेठ गोगावले असतील, माननीय महेंद्र दळवी असतील, माननीय महेंद्र थोरवे असतील, या तिघांचा आदेश आम्हाला आल्यापासून आम्ही सर्वजण तटकरे साहेबांच्या पाठीमागं पूर्णपणे ठामपणे सर्व शक्तीनिशी तयार आहोत. यात कुठलीही शंका बाळगू नये. साहेब, जनतेच्या मनात एक खंत निर्माण झाली आहे की दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी एकमेकांवरती टीका टिप्पणी न करता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विकास कामाकडे लक्ष दिलं तर एकदम भारी ठरेल. निश्चित आहे. आम्ही टीका टिप्पणी कोण करतोय आता? आम्ही आता एकत्र हातात हात घालून काम करतोय. आणि जर आम्ही आणणारा निधी, साहेब मी सांगितलं उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. एक नगरपालिकेचा तुम्ही बघा, माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांनी रोहा नगरपालिकेत महेंद्र दळवींच्या आदेशाने निधी आणला. साहेबांनी त्याचा स्वीकार केला. निश्चित रोहा पालिकेचा विकासात 5 कोटीचा निधीचा भर पडला. आणि म्हणून सांगितलं जर इथं जर कुठे विरोध झाला असता तर दिसला असता लोकांना. परंतु साहेबांचा विकासात्मक ध्येय, विकास करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी उचललेलं पाऊल, त्याचबरोबर आम्ही विकास निधी आणतोय. यापुढे साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळे मिळून, मी सांगितलं की भाजपचे देखील निधी आणतील, मी सांगितलं शिवसेना आमचा निधी आणून देईल, राष्ट्रवादी निधी आणून देईल. रायगडमध्ये निश्चित रायगड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. तिघही एकत्र राहिले तर निधीची कुठेही कमतरता पडणार नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद.